अशी रुचकर सुंदर टेस्टी दाल मखनी खाण्यासाठी आता ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही। आपल्याला हवे ते 1 वाटी काळे उडीद आणि 1 वाटी राजमा, दोन्ही कडधान्य छान धुवून घ्यायची आणि रात्रभर पाण्यात भिजायला घालायची। रात्रभर भिजल्यानंतर निवडून स्वच्छ करायची आणि पुन्हा धुवून ठेवायची। आता एका कुकरमध्ये दोन्ही कडधान्ये एकत्रच करून घालायची। यामध्ये पाणी घालून शिजायला ठेवायचे। कुकरने 4 शिट्ट्या मारल्या की कडधान्ये शिजली असं साधं सरळ गणित। 2 टोमॅटो उकडून त्यांची प्युरी करून ठेवायची। कढईमध्ये बटर घालून त्यावरती 2 तमालपत्र घालायची। आता यामध्ये दालचिनीचा तुकडा, बडी, विलायची, लवंग, मिरे आणि जिरे असे खडे मसाले घालून हलवून घ्यायचे। आता यावर टोमॅटोची प्युरी घालायची। टोमॅटोची प्युरी चांगली परतून घ्यायची। तेल सुटू लागल्यानंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि पुन्हा छान परतून घ्यायचे। यामध्ये आपण जास्तीचे मसाले घालणार नाही, सिंपल तेवढं छान असं या रेसिपीचं गणित आहे। आता उकडलेली कडधान्ये घालून छान चमच्याने स्मॅश करायचं। स्मॅशर असेल तर त्याने केलं तरीही चालेल। डाळ छान कुस्करली गेली की आपल्या गरजेनुसार गरम पाणी घालून हवे तेवढे घट्ट पातळ ठेवायचे। चवीनुसार मीठ घालायचे आणि 10 मिनिटे छान मंद गॅसवर शिजू द्यायचे। अशा प्रकारे अतिशय रुचकर, अतिशय टेस्टी अशी ही आपली दाल मखनी तयार होते। आता त्यावर बटर घालून दुधाच्या साईने असं छान सजवायचं। डाळीला छान नटवून झालं की सगळ्यांना हाक मारून जेवू खाऊ घालायचं आणि त्यांनी केलेली आपली स्तुती ऐकून आपणही थोडंसं मुरडून घ्यायचं आणि याच आनंदात आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून टाकायचं। धन्यवाद।